आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आपण सेशनला सुरुवात करूया. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नक्कीच नवीन लोक यायला थोडा वेळ आहे, पण आपण सुरुवात करूया. चला तर आजचा विषय आहे पैशाचं लोहचुंबक. असं लोहचुंबक जर आपल्या सगळ्यांना मिळालं तर लोहचुंबक लावायचा आणि पैसा ओढून घ्यायचा. किती मजा येईल ना. तर खरोखर लोहचुंबकासारखा पैसा आपल्याकडे ओढता यावा, पैसा यावा, यासाठी कशा प्रकारची कृतज्ञता आपल्यामध्ये असावी, कृतज्ञतेच्या कुठल्या नियमाचं आपण पालन केलं तर खरोखर आपल्याकडे भरभराट असावी. लोहचुंबकासारखा पैसा ओढणं याचा अर्थ असा नाहीये की इतरांकडचा पैसा घेणं. नाही, माझ्या मेहनतीचा, माझा हक्क असलेला पैसा मी माझ्याकडे कसा घ्यावा आणि हा घेण्यासाठी आपण खरंच कृतज्ञ आहोत का? जर आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल कमी पडत आहे, कुठं काहीतरी कमी आहे माझ्या आयुष्यामध्ये, कुठं पैशांची कुठं अडचण आहे किंवा मला अजून हवं आहे, तर यासाठी आपण कशा प्रकारे कृतज्ञतेच्या भावामध्ये असावं हे आजच्या सेशनमध्ये समजून सांगितलेलं आहे रॉन्डा बर्न यांनी, यांच्या द सिक्रेट जादू या पुस्तकामध्ये. कितवा दिवस आहे आजचा? बरोबर, 9वा. आजचा दिवस 9वा आणि सेशनही पैशांचं लोहचुंबक. आणि पैशांची तर सगळ्यांनाच गरज आहे ना. बघा, सेशन सुद्धा बरोबर एंजल्स नंबरला सांगितलेलं आहे मनी अट्रॅक्शन करण्यासाठी, आहे ना. म्हणून सेशनचा नंबर सुद्धा तेवढाच महत्वपूर्ण आहे, माहित आहे ना. एंजल्स सोबत जोडलेल्या एनर्जी असणाऱ्या लोकांना. म्हणून आजचं सेशन खरंच खूप महत्वाचं. ओके, सेशन सुरू करता करता आलेत, भरपूर लोक जमा झाले आहेत, तर आम्ही तुमच्यासाठी नाही थांबू शकत. अगदी 8 म्हणजे 8 वाजता आपण सर्वांनी जॉईन करावं. इंटिग्रिटी मध्ये सेशनची वेळ सुरू होत असते. ठरलेल्या वेळेवरच प्रत्येकाने हजर होणं तेवढंच गरजेचं. कारण जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जादू आणायची आहे, आपलं आयुष्य आपल्याला बदल करायचा आहे, तर आपल्याला आपल्या वेळेचं महत्व समजायलाच हवं. आणि म्हणून कोणाचीही सेशन करिता वाट पाहिली जात नाही. चला, पुन्हा एक महत्वाचं, सेशन 9व, एंजल्स नंबर, आणि आज सेशन सुरू करताना आपण 9 लोक होतो. हो, नक्कीच त्याकरिताच बाकीचे मेंबर्स आपले थोडेसे अगदी एका मिनिटाच्या अंतराने काय होईना पण लेट जॉईन झालेत, मे बी. चला, तर पैशाचं लोहचुंबक काय सांगतात लेखिका यामध्ये आपल्याला? केवळ कृतज्ञतेनेच आयुष्य समृद्ध होते, असं एक धर्मोपदेशक यांनी सांगितलं आहे, ल्युथरन यांनी. बघा, तुमचं आरोग्य असो, काम असो, नातेसंबंध असो किंवा पैसा असो, कृतज्ञता व्यक्त करणे ही समृद्धी आणि तक्रार करणे ही गरिबी, हा संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण नियम आहे. वारंवार हे वाक्य येतं आपल्याला. आता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सेशन मध्ये हे वाक्य आलंय. काय? तुमचे आरोग्य असो, काम असो, नातेसंबंध असो, पैसा असो, कृतज्ञता व्यक्त करणे ही समृद्धी आणि तक्रार करणे ही गरिबी, हा तुमच्या संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण नियम आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्याकडे फारसा पैसा नसताना देखील तुम्ही आहे तेवढ्यामध्ये कृतज्ञ असाल तर आणखी पैसा मिळत जाईल. आणि तुमच्याजवळ असलेल्या पैशाबाबत तुम्ही जर काय सारखी तक्रार कराल तर तुमच्याकडे आहे त्यापेक्षा अधिक येणार नाही. लोक पैशाबद्दल सगळ्यात जास्त तक्रार करतात. बऱ्याच वेळा तर असं आहे, खिशामध्ये भरलेले असले ना आणि एखाद्याने जर मागले ना तर काय म्हणतात,
नाही गड्या, नाही आहेत माझ्याकडे. पण ते नाही गड्या, नाही आहेत माझ्याकडे ही एनर्जी आपल्यासाठी काय काम करते हे आपल्या लक्षातच येत नाही. जर नाही आहेत ना, समोरच्याला द्यायची नाही, तर आपण असं बोलूया ना, की हे माझ्या महत्त्वाच्या कामाचे आहेत. मी आहे ना, हे तुला नाही देऊ शकत. आपण स्पष्ट नाही बोलत. आपण काय म्हणतो? माझ्याकडे नाही आहे. माझीच तर तंगी सुरू आहे. तर ही एनर्जी कुठली काम करते? तक्रारीची. बरोबर ना? मलाच एवढ्याची गरज आहे, पण मी देत नाही. खरंच अनेक वेळा असं होते, की असतात तरीही आपल्याला द्यायचे नसतात. तर आपण योग्य कारण सांगू शकतो. माझ्याकडे नाही हे उच्चार म्हणजे मीच स्वतःसाठी स्वतःची मनी एनर्जी कमी करण्यासारखं आहे. लोकांची पैशाबद्दल सगळ्यात जास्त तक्रार असते आणि आणि आता हे सेशन जे सर्वजण बघत आहेत आणि यानंतर YouTubeवरून सेशन करत असणारे आज रोजी तरी दररोजचे किती फीडबॅक आहेत पर्सनलला, तर ते सर्व सन्माननीय सदस्य त्या सगळ्यांच्या आयुष्यामधील पैशांबाबतची तक्रार मात्र मिटणार एवढं मला पूर्ण विश्वासाने वाटते. कारण आजच्या जादूच्या कृतीमुळे आपण या तक्रारीऐवजी कृतज्ञता का बाळगावी, कशी बाळगावी पैशांबद्दल हे शिकणार आहे. एक तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार आणि दुसरे म्हणजे त्या तक्रारीमुळे तुम्ही आणखी गरीब होत जाता, तिची जागा कृतज्ञता घेणार. आपण कृतज्ञता करायला शिकलो आणि ज्या आपण स्वतःसाठी जे ब्लॉकेजेस निर्माण करत आहे, तक्रार करून पैशाबाबतच्या, त्यामध्ये बदल होऊन तेथे सुद्धा कृतज्ञता व्यक्त होणार. आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून येण्यासाठी दुप्पट ताकद लावली जाणार आहे आणि जादूने आपण श्रीमंत होणार आहोत. बघा बरं आता काय गंमत आहे तर या सेशनमध्ये बहुतेक लोकांना ते पैशाबद्दल तक्रार करतात असं वाटतच नाही. मी नाही करत तक्रार असं वाटते. आता काही लोकांना असं वाटलं, "हो, काही पण सांगता का मॅडम? आम्ही नाही करत तक्रार, पण बघूया आता पुढे जाऊन काय-काय आपल्या समोर येते तर." पण त्यांच्या आयुष्यामध्ये पैशाचा अभाव असेल, तर पैशाबाबत तक्रार करतात. काही लोकं पैसे असूनही तक्रार करतात, काही लोकं नसूनही तक्रार करतात. हे तक्रार करणाऱ्याच्या कधीच लक्षात येत नाही. लोकांच्या विचारांमधून आणि त्यांच्या शब्दांमधून अनेक वेळा तक्रारी केल्या जातात. बहुतेक लोकांना त्यांच्या डोक्यात चाललेल्या विचारांची जाणीवही नसते. माझ्या डोक्यात काय विचार सुरू आहे. पैशांविषयीच्या कोणत्याही तक्रारी नकारात्मक, मत्सरी किंवा चिंतेचे विचार हे शब्द खरोखर गरिबी निर्माण करणारे आहेत. बघा काय-काय सांगितलं आहे. पैशाविषयीची तक्रार नकारात्मक मत्सर अनेक जणांचा मत्सर करतो आपण. त्याच्याकडे पैसा आहे, अमुक झालं. पैशामुळे तो हे करते, ते करते. चुकीच्या गोष्टी बोलतात अनेक वेळ. अनेक लोक. आता आपण हीलर्स आहेत, आपण चुकीचे शब्दही उच्चारायला आपल्या हातून येत नाहीत ते. बरोबर ना? पण अनेक वेळा ज्याच्याकडे पैसा आहे आणि एकाकडे नाहीये, तर ज्याच्याकडे आहे त्याबद्दल अनेक वेळा नको त्या गोष्टी बोलल्या जातात. हे सुद्धा आपल्याला त्या पैशांपासून मागे ओढण्याचं काम करतं. आपले विचार कारणीभूत ठरतात. इव्हन एक बघा जेव्हा पैसे द्यायची वेळ येते ना एखाद्याला एखाद्याकडून काम करून घेतल्या जाते आणि पैसे द्यायची वेळ असली ना, की आपण काय करतो माहिती आहे का? हां, एवढंच तर काम झालं, कमी काम झालं, असं झालं, तसं झालं आणि पैसे द्यायच्या वेळेस आपण कुरकुर करतो. करतो? हां, बघा हसू आलं सगळ्यांना. बघा दिवसभर आपल्या अंगणामध्ये किंवा कुठं गवत वगैरे झालेलं असते. आपण माणसं सांगतो आणि पैसे द्यायच्या वेळेस म्हणतो, की काम तू बरोबर नाही केलं. हे थोडंसं कुठेतरी आपल्याला बदलायला हवं. ही तक्रार आहे. तुमच्याकडे पुरेसे पैसे नसताना बिलं चुकतं करणे हे खरंच किती अवघड गोष्ट आहे. कोरोना काळामध्ये आपल्याकडे पैसे नव्हते आणि इलेक्ट्रिक बिल आलं, की केवढं मोठं टेन्शन यायचं अनेकांना. बरोबर ना? मग आपल्याकडे जेव्हा पैसे नसतात, तेव्हा बिलं चुकतं करणं ही खरंच अवघड गोष्ट असते. तुमच्याकडे पैसा नसतो आणि बिलांचा ओघ मात्र सुरू आहे, असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा तुम्ही बिलाविषयी तक्रार करायला लागता, तेव्हा खरं तर तुम्ही पैशांविषयीच तक्रार करत असता.
तक्रार करण्यामुळे तुम्ही गरिबीत राहता. आता थोडंसं सगळ्यांच्या भावना चेंज झाल्यात, पण लक्षात घ्या थोडं पुढे गेल्यानंतर या गोष्टी मागचं काय आहे ना ते आपल्याला कळणार आहे. तुमच्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे तुमच्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे सगळ्यात शेवटची गोष्ट तुमच्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे सगळ्यात शेवटची गोष्ट कराल ती म्हणजे तुमच्या बिलांविषयी कृतज्ञता. का? बिलं कशाची येतात आपल्या घरी? आपल्याकडे येणारे बिल आहेत, लाईट बिल आहे, नळाचं बिल आहे, अजून आपल्याकडे येणारं सिलेंडर भरावंच लागते दरमहा, वायफायचं बिल आहेच, आपल्या मोबाईलचे बिल दरमहा ते रिचार्ज करावेच लागतात. अजून अनेक गोष्टींचे EMI भरावे लागतात. कुठं काही घेतले पेट्रोल बिल, पेट्रोलचं बिल आहे. पेट्रोलचं आहे. EMI आहे, EMI आहे. असे अनेक बिल आहेत. क्रेडिट कार्ड आहे. मॅडम किराण्याचं आहे. किराण्याचं आहे ना? किती सारे बिल आहेत. या सगळ्या बिलांबद्दल जर कृतज्ञ असाल तर बघा. मेडिसिन बिल, हा मेडिसिन बिल, मेडिसिन मंथली मेडिसिन. येस, बऱ्याच जणांकडे आहे. मेडिसिन बिल पण आहे नियमित, असं बऱ्याच जणांकडे आहे. फक्त मेडिसिन बिलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना जरा वेगळी करावी लागेल. एवढं Yes, yes. लक्षात घ्या. तो विषय वेगळ्या याच्यामध्ये जाणार आहे. या बिलांव्यतिरिक्त वेगळा खर्च तो मेडिसिनचा आहे. पण मेडिसिन बिलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. मला आठवण द्या विसरली तरी. बघा, खरं नेमकं हेच आपल्या लक्षात आयुष्यामध्ये आणखी पैसा मिळण्यासाठी आपल्याला करायचं असतं की आपल्या बिलांसाठी कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला जर समृद्ध आयुष्य जगायचं असेल तर पैशांशी संबंधित गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. मोठ्या नाखुशीने बिल भरणं यात तुमच्या कृतज्ञतेचा अभाव दिसतो. तुम्ही अगदी त्याच्याच उलट वागणं अपेक्षित आहे. तुम्हाला जी बिलं आली आहेत ती उगीचच आलेली नाहीये. त्या बदल्यात तुम्हाला वस्तू किंवा सेवा मिळालेली आहे. बरोबर? त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहायला हवं. जर आता वायफायचं बिल मला दरमहा येते किंवा दर 6 महिन्यामधून मी भरते, तर खरोखर हे वायफाय असल्यामुळे माझ्याकडे नेटवर्कचा इश्यू येत नाही. मला नेहमी मोबाईलचा डाटा त्यासाठी वापरावा लागत नाही. चांगला स्पीड मिळतो, सगळ्या गोष्टी होतात आणि दिवस-रात्र ही सेवा सुरू आहे. खरं या बिलाबद्दल तक्रार करावी की त्या मोबदल्यामध्ये मला मिळत असलेल्या सेवा आणि मी हे जे काही तुमच्यासोबत कन्व्हर्सेशन करू शकते याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. त्या सेवेबद्दल. बरोबर ना? त्या मोबदल्यामध्ये आपले ऑनलाईन क्लासेस आहेत. आपण सगळ्यांसोबत कनेक्ट होऊ शकतो. या सगळ्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवं. सेम या सगळ्या गोष्टींबद्दल आपण कृतज्ञ राहायला हवं. पण यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशावर मात्र याचा भरपूर परिणाम होतो. तुम्ही शब्दशः पैशाचं लोहचुंबक बनसाल जर तुम्ही अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करायला शिकलात तर. बिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या बिलांमुळे किती वस्तू आणि सेवांचा लाभ तुम्ही घेतलात याची आठवण करा. तुम्ही जर घराचे भाडे म्हणून घराचं भाडं जर कोणी रेंटने राहत असेल तर म्हणून किंवा घर कर्जाचा हप्ता देत असाल तर असा विचार करा की तुम्हाला घर आहे ज्यामध्ये तुम्ही राहत आहात. विचार करा की पैशाची बचत करून आणि रोख पैसे देऊन तुम्हाला घर घ्यावे लागले असते तर तुमची काय परिस्थिती झाली असती. जे लोक रेंटने राहतात त्यांनी विचार करा की आजच्या आज तुम्हाला घरच विकत घ्यावं लागलं असतं, कुठंच रेंटने मिळालं नसतं तर शक्य झालं नसतं. काय परिस्थिती असती आपली. विचार करा की कर्ज देणाऱ्या संस्था नसत्या किंवा भाड्याने जागा मिळत नसत्या तर वेळ काय आली असती. म्हणून कर्ज देणाऱ्या संस्थांचे किंवा तुमच्या घर मालकाचे आभार माना, कारण त्यांच्यामुळे तुम्ही घरात किंवा अपार्टमेंट मध्ये राहत आहात. किती लोकांना घराच्या हप्त्याबद्दल तक्रार असते ना.
मॅडम घराचे हप्ते कटतात. काय सांगावं तुम्हाला? हप्ते कटतात. पण आपल्याला घर झालं आहे हा विचारच कधी कोणी करत नाही. तुम्ही जर गॅस आणि विजेचे बिल भरत असाल, तर त्यामुळे किती गरम आणि थंड तापमानाचा तुम्हाला उपभोग घेता येतो याचा विचार करा. गॅसमुळे गरम, विजेमुळे थंड सुद्धा आणि विजेनी हीटर वगैरे वापरून गरम सुद्धा. बरोबर, प्रकाश सुद्धा. नाहीतर अंधारात राहावं लागलं असतं. गरम पाण्याचा शॉवर तुम्ही घेऊ शकता. फोन आणि इंटरनेटसाठी बिलं देत असाल, तर या सोयी-सुविधा नसत्या, तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक भेटण्यासाठी मोठे-मोठे अंतर पार करून जाण्यानं तुमचं आयुष्य किती अवघड झालं असतं. रिचार्ज संपलं रे संपलं आपल्या मोबाईलचं, की खरंच किती कसं वाटते ना, झाले ₹300 गेले. पण विदेशामध्ये असलेली आपली मुलगी, आपला मुलगा यांच्यासोबत आपण सहजतेने 1 महिनाभर 28 दिवस त्या सेवेमुळे संभाषण करू शकतो. एक वेळ असा होता, की दुसऱ्या गावामध्ये असलेल्या व्यक्तीसोबत आपल्याला संभाषण करता येत नव्हतं. त्यानंतर टेलिफोन आलेत. टेलिफोन नंतर आता मोबाईल आलेत आणि आता सगळ्या सोयी-सुविधा आल्यात. जग किती जवळ आलं आहे. म्हणून त्या मोबाईलचं रिचार्ज मारत असताना कुठेतरी त्याबद्दल बघा, थोडंसं कृतज्ञ राहा, आहे ना? आणि आणि मग तक्रार करा. खरंच असा जर विचार केला तर तक्रार येणार नाही. इंटरनेटमुळे आपण क्षणामध्ये कुठलीही माहिती मिळवू शकतो. एखादा ईमेल पाठवायचा असेल तर आपण ईमेल देऊ शकतो. या महत्त्वाच्या सुविधा सहजपणे आपल्या हाताच्या बोटावर असतात. म्हणूनच यांच्याबद्दल कृतज्ञ राहायला हवं. ज्या कंपन्या या सेवा आपल्यावर विश्वास ठेवू ज्या कंपन्या या सेवा तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्यासाठी आधी पैसे न भरताही तुम्हाला पुरवतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त करायला हवी. हो, खरं आहे. मोबाईलचं रिचार्ज जरी नसलं ना, तरी टेलिफोनचं बिल असो, इलेक्ट्रिसिटी असो, आपलं नळाचं बिल असो, महिनाभर आपण वापरतो आणि त्यानंतर बिल येते. बरोबर? आपल्यावर केवढा विश्वास ठेवतात. तर त्या विश्वासासाठी आणि आपल्याला पुरवण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांसाठी या प्रकाशात आपण बसलेलो आहे, यासाठी त्या बिलांचं आपण आभार मानायला हवेत, कृतज्ञ राहायला हवं. जेव्हापासून कृतज्ञतेच्या या अपूर्व शक्तीचा साक्षात्कार लेखिकांना झाला आहे, सोबतच मला सुद्धा, तेव्हापासून प्रत्येक बिल भरल्यावर "मी बिल भरले, आभारी आहे" हे जादूचे शब्द त्यावर लिहिले. अगदी एकही बिल मी हे लिहिल्याविना ठेवत नाही. सुरुवातीला जेव्हा बिल भरायला लेखिका सांगतात, माझ्याकडे पैसे नसायचे, तेव्हाही मी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करून बिलावर पैशांसाठी आभारी आहे असं लिहायचे. जर एखाद्या गोष्टीचा बिल आपल्याच्याने भरण्याची आपली कॅपॅसिटी नाहीये आज रोजी, तरीही त्या आलेल्या बिलावर आपण आभारी आहे असं लिहा. नंतर जेव्हा पैसे यायचे तेव्हा बिल भरायचे. मी बिल भरले, आभारी आहे असं त्यानंतर लिहायचे. तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे. तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे. सध्याच तुम्ही न भरलेलं कोणतंही बिल घ्या. नंतर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि त्यावर पैशासाठी कृतज्ञ आहे असं लिहा. भले तुमच्याकडे त्यावेळी बिल भरण्याचे पैसे असो किंवा नसो, तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुम्हाला जर बहुतेक बिलं ऑनलाईन येत असतील आणि तुम्ही ती ऑनलाईन भरत असाल, तर तुम्ही ते बिल ईमेलनी तुमच्या खात्यावर फॉरवर्ड करा आणि ठळक अक्षरात पैशांसाठी मी आभारी आहे असा विषय लिहा. का? तर कुठेतरी आपण ना लिखाणाला महत्त्व देतो अनेक वेळा. आपण म्हणतो हो लिहिलं ना, तर मग ते त्या ठिकाणी एक एनर्जी स्वरूपामध्ये आलाच ना तो विषय. तुम्ही मला प्रश्न नाही विचारला तरीही. माइंड, बॉडी आणि सोर्स तीनही गोष्टी आपण लिहत असताना काम करतो. डोक्याने विचार करतो, हाताने लिहितो आणि शब्द उच्चारतो. म्हणजे ही तिन्हीही सोर्स तिथे काम करतात. म्हणून लिहायचं असते. निलेश दादा तुम्हाला काही बोलायचं आहे? तुम्ही हँड राइज केलाय? मॅडम आपण तुम्ही म्हटलात ना, की आपल्याला जे मेल्स येतात किंवा कोणते बिल असेल तर तुम्ही ते फॉरवर्ड करून स्वतःलाच मेल करायचा?
बॉर्डर लाईन मध्ये टाईप. ओके. स्वतःला स्वतःला करायचं आणि ओके. त्यावर आभारी आहे लिहायचं बस. ओके. ठीक आहे. बिल आलं त्याबद्दल आणि बिल भरलं असेल तर त्याबद्दल. ओके. ओके. थँक्यू. बरं, आता काय करायचं आपल्याला? आधी भरलेली 10 बिलं शोधायची आहेत. या अगोदर आपण कशा-कशाचं बिल दिलं? आता काल परवा सिलेंडरचं दिलं, त्या अगोदर इलेक्ट्रिकचं दिलं, त्या अगोदर वायफायचं दिलं, त्या अगोदर घराचा रेंट भरला. अजून एवढंच आठवतंय मला. या अगोदरचे 10 हां. मला फक्त सिलेंडरचं भरलाय मी. हां. तर या आधी भरलेली 10 बिलं शोधा किंवा हो, आपण एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली. आता मागच्या महिन्यामध्ये मी काही कोर्स केले, तर त्याची जी फी भरली आहे, त्याची जी स्लिप आली आहे, त्यासाठी आपण आभारी आहे लिहू शकतो त्यावर. वाटल्यास एखादी प्रिंट मारा किंवा एखाद्या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट काढून त्यावर लिहा खाली. बरोबर? एक स्वतःची नोट्स तयार करा. असं नाही की त्याची प्रिंटच मारली पाहिजे. कशाला कागद गमवायचा? तिथेच तुम्ही लिहू शकता एका नोट्समध्ये की आभारी आहे. बिलावर लिहिताना हे बिल भरण्यासाठी तुमच्याकडे त्यावेळी पैसे होते. बघा 10 बिलं जमा शोधायची आहे. भरलेल्या बिलावर बिल भरले, आभारी आहे, असे जादूचे शब्द लिहायचे आहे. प्रत्येक भरलेल्या बिलावर हे लिहिताना हे बिल भरण्यासाठी तुमच्याकडे त्यावेळी पैसे होते. त्याबद्दल तुम्हाला शक्य वाटेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. भरलेल्या बिलाबद्दल तुम्ही जेवढी जास्त कृतज्ञता व्यक्त कराल, पैसे तुम्ही जादूने तुमच्याकडे आकर्षित करून घ्याल. तेवढे आणि जास्त आजपासून तुम्ही स्वतःला नियमित सवय लावून घ्या, की जेव्हा-जेव्हा तुम्ही बिल भराल, तेव्हा कोणती चांगली सेवा या बिलामुळे तुम्हाला मिळाली, याचा क्षणभर विचार करा. आणि बिलाच्या दर्शनी पानावर बिल भरले, आभारी आहे, या जादूचे शब्द लिहा. आणि जर बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसले, तर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा. आणि पैशासाठी आभारी आहे असं लिहा. हे लिहिताना जणू काही बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेतच आणि म्हणून तुम्ही आभार मानत आहे अशी भावना मनात बाळगा. हे जास्त महत्वाचं. बिलांसाठी तुम्ही जे पैसे भरले त्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञता बाळगली, तर त्यामुळे तुम्हाला आणखी पैसे नक्की मिळण्याची हमी मिळते. एक माइंडसेट तयार होतो, की हो या बिलाचे पैसे माझ्याकडे येणार आहेतच. आणि त्या मिळालेल्या सेवेबद्दल तक्रार न राहता काय होते? कृतज्ञतेचा भाव निर्माण होते. कृतज्ञता हा तुमच्या पैशाला लावलेला चुंबकीय सोनेरी धागा आहे असं समजा. म्हणूनच तुम्ही जेव्हा पैसे देता, तेव्हा तितकेचे पैसे किंवा कधी-कधी 10 पटीने तर कधी-कधी शतपटीने पैसे तुमच्याकडे येतात. मिळणाऱ्या पैशाची विपुलता तुम्ही किती पैसे दिले यावर अवलंबून नसते, तर ती तुम्ही किती प्रमाणात कृतज्ञता व्यक्त केली आहे यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ $50 चे बिल तुम्ही अगदी कृतज्ञतेने भरले, तर तुम्हाला बदल्यात $100 मिळू शकतात. मिळतात असंच लेखिकांनी लिहिलं आहे. तर बघा, अनेक वेळा आपण ना एखाद्याकडून एखादी गोष्ट खरेदी करतो आणि पैसे देताना मात्र काय होते? आपल्याकडे असूनही अनेक वेळा आपण काय करतो? बघा, प्रत्येकाला हसू आलं. काय करतो? देऊ. आपल्याला डुबवायचे असतात काय? नाही. पण आपण काय म्हणतो? देऊ. आहे ना? थोडेसे नंतर देऊ. खरं सांगा, जर माझ्याकडे मी एखाद्याकडून सेवा घेतली आणि मी जर ती पैसे द्यायला टाळाटाळ केली, तर माझे ज्या लोकांकडे पैसे आहेत, ते मला यायला वेळ लागेल की नाही लागेल? सरळ आहे. सेम एनर्जी. म्हणून मी आवर्जून आपल्या सेशनमध्ये सुद्धा नेहमी सांगत असते, की एखाद्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीकडून जे काही घेतलं ना, आपली कॅपॅसिटी असो किंवा नसो, आपण खरेदी करतो. बरोबर? अनेक वेळा करतो. महिलांच्या बाबतीत तर विशेष. कपडे, साड्या तर आम्ही खरेदी करतोच. पण ते खरेदी करत असताना तिथं आपल्याच्याने किती रुपये द्यायला सुरुवात होते ना, ते करून घ्या. एक बँकेचा नियम माहितीये का तुम्हाला? बँकांकडून आपण आहे ना कर्ज घेतो. तेव्हा बँक काय करते?
पहिला हप्ता, दुसरा हप्ता तेथेच आपल्याकडून घेऊन घेते. आहे? तर त्याचा अर्थ काय? की तेथूनच सुरुवात होऊ दे, भरायला सुरुवात झाली. आपली भरण्याची एनर्जी तेथूनच तयार करून घेतली जाते आपल्याकडून. याप्रमाणे जर आपण एखाद्याकडून काही खरेदी करत आहोत, तर नक्कीच त्याबद्दल कृतज्ञ असावं. पण उधारमध्ये करत असो, तर तेथेच एनर्जी म्हणजे एक्सचेंज लगेच देण्याची आपली तयारी ठेवा. आणि मुळात जर का आपल्याकडे आहे, तर इतरांची उधार ठेवूच नये. बरोबर ना? आपली इतरत्र ठिकाणवरून यायला सहज आपल्याला मदत होते. ह्या गोष्टी एनर्जी आपल्याला एनर्जी काम करते. कोणाला काही प्रश्न अजून? आज तर मॅडम तुम्ही बिलांबद्दलच कृतज्ञता व्यक्त करायला सांगितली, पण खरोखर यामध्ये फार मोठं सायन्स आहे. तुम्ही करून बघा. तुम्हाला स्वतः मजा येईल. तुम्ही स्वतःची कॅपॅसिटी वाढवत असतो आपण. आपण जर का आता मला जर काय दर महिन्याला ₹3000 इलेक्ट्रिसिटीचं बिल येते. तर मी विचार करायला पाहिजे त्याबद्दल तक्रार करावी, की मी विचार करावा खरोखर मी काय-काय वापरते घरामध्ये? माझ्या घरामध्ये किती लाईट आहेत, किती ट्यूबलाईट आहेत, माझ्या घरामध्ये काय-काय आहे, काय एसी आहे, मी एसीचा वापर करतो, मी वॉशिंग मशीन वापरते, मी विहिरीवरची मोटर वापरते, मी काय-काय वापरते, बरोबर? तेवढं बिल येणार ना मला. मग मी कृतज्ञ असायला हवं, की माझ्या घरामध्ये या सगळ्या वस्तू आहेत. माझ्या म्हणजे आपण प्रत्येकाची गोष्ट हं, की माझ्या कुटुंबाला मी एवढ्या सेवा पुरवू शकतो, पुरुष मंडळी. तेथे कृतज्ञता व्यक्त करा. किती बिल आलं, बापरे! बाहेरून आले की ठेवला का तुम्ही लाईट सुरू? असं करा, तसं करा, तसं करा. नक्कीच बचत करायला हवी. बचत करू नका असं नाही. पण बचतीची सवय लावत असताना त्या प्रत्येक वेळी त्या बिलाबद्दल तक्रार करण्यापेक्षा आपण ही निसर्गाची संपत्ती वाचवावी म्हणून इलेक्ट्रिसिटी बचत करू, हा एक थॉट टाका. आणि मला येत असलेलं बिल हे मला मिळतात त्या सुविधांबद्दल मिळत आहे, याबद्दल विचार करा. आपण घरी प्रेस करतो कपडे. बरेच जण घरी प्रेस करतात. जेव्हा तुम्ही बाहेर प्रेस करायला कपडे नेता, तेव्हा तयारी करावी, सूट घालावा, कपडे न्यावे, पुन्हा ते वेळेवर परत आणावे. किती सारे कामं आपण ते एका इलेक्ट्रिसिटीच्या वापरामुळे वाचवू शकतो. वेळ आपला वाचवतो ना. किंवा आलेली व्यक्ती घरपोच जर ही सुविधा मिळत असेल, तर फारच उत्तम. प्रेसच्या कपड्यांची. पण ते फार वेळा शक्य होत नाही किंवा ती व्यक्ती वेळेवर आणेल किंवा नाही आणेल हे पण आपल्याला माहिती नसते. अशा अनेक साऱ्या अडचणी असतात. आपल्या सगळ्या अडचणीवर मात कशामुळे होते? ती एवढीशी प्रेस आपल्या घरची आणि आपली इलेक्ट्रिसिटी. मग आपण किती तक्रार करणार? आता हा विषय फक्त इलेक्ट्रिसिटीचा घेतला. सेम गॅस सिलेंडरचा विचार केला तर भाव वाढले, आपण तक्रार करतो. ठीक आहे, तो भाव वाढले हा भौतिक जगातला प्रश्न आहे. तो कमी करायला लावणे शासनाला वगैरे तो तिथचा प्रश्न आहे. पण पण बिल भरत असताना आपण जे तक्रार करतो, बिल भरत असताना आपण जी तक्रार करतो, त्या गॅस सिलेंडरचे भाव आपण ज्याच्याजवळ बिल भरतो ना त्यांनी नाही वाढवलेले. बरोबर? त्यांनी नाहीयेत वाढवलेले. पण आपण तक्रार कुठं करतो? ज्याने जिथून आपण सिलेंडर घेतो. पुन्हा कसे व्हायब्रेशन क्रिएट करतो स्वतःलाही चिडचिड करतो आणि समोरच्याला पण आपण प्रेमाने पैसे देत नसल्यामुळे कुठेतरी त्याला पण ते त्यामधून आनंद मिळत नाही. बरोबर? जेव्हा जर का आपल्या घरापर्यंत सिलेंडर येते, तर आपल्याला जावं लागलं नाही, यावं लागलं नाही, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण कृतज्ञ असावं आणि हसत हसत द्यावे. बस मला एवढंच म्हणायचं आहे या सेशनमधून. आपण आता आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बिलं शोधा, लिहा, नका लिहू. हा प्रश्न तुमचा. कारण कोण किती बिलं शोधणार ना याबद्दल मी जरा साशंक आहे. पण मला तरी असं मनापासून वाटतंय, की प्रत्येकाने शोधावे आणि लिहावं. ठीक आहे, एवढं जर तुम्हाला सापडत नसतील तर एक लिस्ट करा. या महिन्यामध्ये तुम्ही भरलेली बिलं. हां, एक महिला मंडळ भरपूर आहे तुम्हाला सांगते. दिवाळीपासून आपण घेतलेल्या साड्या, त्यासाठी पण कृतज्ञ असावं हं. त्या बिलासाठी पण कृतज्ञ असावं. एखादा दागिना घेतला तर ते सुद्धा बिल, त्यासाठी सुद्धा कृतज्ञ असावं.
ते पटकन होणार आहे. एक जर का आपण एका बिलावर जर आपण कृतज्ञ आहे असं लिहिलं तर नक्कीच होऊ शकते आपली कॅपॅसिटी होईल, पटकन आपल्याला दुसरा दागिना मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही घेतलेल्या सुखचैनीच्या वस्तू यासाठी सुद्धा तक्रार न करता त्या बिलांबद्दल धन्यवाद व्यक्त करा. कन्सेप्ट आवडला माझा? हा आवडला ना? येस. हा आवडला. ते कारण बऱ्याच वेळा काय होते, इलेक्ट्रिक बिल असू दे, हे बाहेरचं असू दे, पुरुष मंडळी सांभाळतात. तर मग आपण काय? तर आपण हे बिल जमा करूया. किराण्याचं बिल, त्या किराण्याचं बिल कोणीतरी मगाच सांगितलं, दर महिन्याला भरावं लागते मॅडम. त्या बिलाला थँक्यू म्हणा. किती आपण काय काय तयार करून आपल्या जिभेचे चोचले पुरवतो, आपल्या पोटाची गरज भागवतो, आपलं शरीर चालते किराण्यावर असं म्हणू शकतो ना आपण. कारण अन्नाशिवाय आपण राहू शकत नाही आणि अन्न रुचकर बनवण्यासाठी किराण्यामधलेच पदार्थ आपल्या कामात पडणार, बरोबर? तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद व्यक्त करा. तो भाव वाढला, कमी झाला, हा भाव तो बाहेरच्या जगामधला आहे, बरोबर? पण हे करत असताना आपल्याला स्वतःच्या आतून स्वतःला बदलायचं आहे, स्वतः आतून कृतज्ञ व्हायचं आहे. त्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. तर आता आपली कृतज्ञता आपल्याला अनेक पटीने वाढवायची आहे. कृतज्ञता वाढवल्यामुळे आपल्याला भरभरून मिळवायचं आहे आणि भरभरून मिळवायचं ज्याला असेल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करायची. बघा आता कृती काय म्हणते? सेम दररोजचं आपल्या 10 वरदानांची यादी करा. आजची कृती 10 वरदानांची यादी करा. यादी परत वाचा आणि प्रत्येक वरदान मिळाल्यानंतर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा आणि शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. सध्याची पुढचा 2 नंबर, सध्याची कोणतीही भरलेली बिलं घ्या. कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरा आणि बिलावर पैशांसाठी आभारी आहे असं लिहा आणि बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे असो किंवा नसो, पैसे आहेत असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. पूर्वी भरलेली 10 बिलं घ्या आणि प्रत्येक बिलावर त्याच्या पुढच्या बाजूला कोपऱ्यामध्ये बिलं भरलेली आहे हे जादूचे शब्द लिहा. बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे होते याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा आणि झोपी जायच्या अगोदर आपला जादूचा दगड घ्या. याला आज दिवसभरामध्ये काय काय झालं, आज दिवसभरामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्या, या सगळ्या गोष्टींमधली चांगल्यात चांगली गोष्ट याला सांगा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा आणि झोपून राहा. उद्या सकाळी उठल्यानंतर हा दगड तुम्हाला दिसणारच. आपोआप कृतज्ञतेचं पालन तुमच्यासोबत होणार. आणि रविवार आला होता मध्ये, तर आज परवाचं जे सेशन झालं आणि 2 दिवस सुट्टी आली म्हणून विचारते आहे की कामाच्या ठिकाणी घडणारी जादू, हा जो प्रयोग तुमचा मागे राहिला असेल सुट्ट्या आल्यामुळे, तर नक्कीच तो करून घ्या. थँक्यू, थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. थँक्यू ताई, मॅडम. धन्यवादचा अर्थ सांगा तुम्ही आज. हं? धन्यवाद धन्यवाद नेहमी म्हणत असतात, त्याचा अर्थ काय ते सांगा आता. ओके. 3 वेळा आपण धन्यवाद का म्हणतो? 3 वेळा हो बरोबर. की एक विविध यामधून अंग निघतील, विविध विषय निघतील यामधून सांगण्यासारखे. तर धन्यवाद 3 वेळा याकरिता की माइंड, बॉडी आणि सोर्स, माइंड, बॉडी आणि सोर्स येथे काम करतो 3 वेळा. ओके. त्यानंतर एक एंजल्स नंबर आहे. त्यानंतर महत्वाचं 3 वेळा कुठलीही गोष्ट उच्चारण केलं तर त्याचा भाव फार वेगळ्या प्रमाणात निघतो. असं हे कारण. प्रश्न आलेला आहे
की मेडिकल बिलाबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करावी. हो, मेडिकल बिलाबद्दल कृतज्ञता व्यक्त अशी करावी की धन्यवाद आहे, म्हणजे आभारी आहे, मी बिल भरलेलं आहे, पण सोबतच ही कृतज्ञता व्यक्त करा की हे बिल भरल्यामुळे माझ्या आरोग्यामध्ये किंवा ज्या कोणासाठी भरलेलं आहे त्याच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली आहे. हा क्लिअर थॉट तेथे असू द्या. असं नका, आता बाकीचं इलेक्ट्रिक बिल वाढलं तरी चालेल का? तर अजून एक नवी वस्तू घरामध्ये येऊ शकते. मेडिकल बिल वाढलं तर आणखी 1000 येऊ शकते. बरोबर ना? तर तेथे एक कृतज्ञतेचा भाव, माझं आरोग्य खरोखर या औषध गोळ्यांमुळे, मेडिकलच्या बिलामुळे दुरुस्त झालं आहे आणि खरोखर ही सेवा मला मिळाली, त्या सेवेबद्दल मनापासून धन्यवाद. अशा प्रकारे.